नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे। जानेवारी ते मे महिन्यात निवृत्त कर्मचारी, या निवृत्त कर्मचाऱ्यांना हवी वेतनवाढ। चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट। त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नवनवीन अपडेटसाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका। अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका। राज्य शासनाने 4 जून रोजी वेतनवाढीचा GR काढला। GRनुसार जे कर्मचारी 1 जुलैची वेतनवाढ घेऊन 30 जून रोजी निवृत्त झाले, तसेच 1 जानेवारी रोजीची वेतनवाढ घेऊन 31 डिसेंबर रोजी निवृत्त झाले, त्यांना एक वेतनवाढ मिळणार आहे। ही वेतनवाढ विचारात घेऊन निवृत्ती वेतन तयार केले जाणार आहे। परंतु जानेवारी ते मे महिन्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काय, असा प्रश्न आता या वंचित निवृत्त कर्मचाऱ्यांकडून विचारण्यात येत आहे। वास्तविक शासनाने याबाबत आत्तापर्यंत 2 GR काढले। त्यामध्ये वित्त विभागाच्या 22 एप्रिल 2009च्या अधिसूचनेतील नियम 10चा आधार घेतला जात आहे। असे असताना वेतनवाढ मिळत नसल्याने काही शिक्षकांनी कोर्टात धाव घेतली आहे। न्यायालयाने ही बाब मान्य केली असून परिणामी शासनाने अशा कर्मचाऱ्यांना GR काढून दिलासाही दिला। पण आता वंचित कर्मचाऱ्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे। 1 जुलैची वेतनवाढ लागू झाल्यानंतर ज्या शिक्षकांची सेवा सलग 6 महिने किंवा जास्त झाली, अशा शिक्षकांना एक काल्पनिक वेतनवाढ देय राहील, अशी स्पष्ट तरतूद वित्त विभागाच्या अधिसूचनेत आहे। असे असताना केवळ शासनाचा GR नसल्याने काल्पनिक वेतनवाढीपासून शिक्षकांना वंचित राहावे लागत होते। अशा शिक्षकांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली। त्यांना 18 मार्च 2026 रोजी निर्णय देत न्यायालयाने दिलासा दिला। मात्र जे शिक्षक या लाभापासून वंचित आहेत त्यांचे काय, असा सवाल मात्र आता उपस्थित केला जात आहे।